सध्या पुण्याचा विषय गाजत आहे. विषारी मिश्रित दारू प्यायल्यामुळे पुण्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची दारू वहाळ ग्रामपंचायत हद्दीत देखील सुरू आहे. तर या प्रकरणात आपण पोलिसांना कारवाई करण्यासाठी पत्र दिलेलं आहे. तर नक्की काय सांगाल, काय प्रकार आहे? वहाळ ग्रामपंचायत ही नो लिकर झोन मध्ये येते. आम्ही प्रचंड मोठा शेट्टी लोकांशी संघर्ष करून पोलीस स्टेशनला 10,000 लोकांचा मोर्चा काढून उभी बाटवी आडवी बाटली मतदान घेऊन आम्ही हा नो लिकर झोन केलं होतं. त्याच्यामुळे हे असं असताना सुद्धा सगळ्यात जास्त दारू विक्री या वहाळ ग्रामपंचायतमध्ये होते हे सांगायला मला दुर्दैव वाटतं. परिणामी पुणे येथील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात जवळजवळ 19 लोक ह्या मिथेनॉल नावाच्या केमिकलशी मिश्रित दारू पिल्यामुळे ते वारले गेले. शासनाने त्याला नुकसान भरपाई दिली. म्हणजे असं असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची यांची आम्ही गय करणार नाही. तर मी फडणवीस साहेबांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की त्यांनी या उलव्यामध्ये दारू बंद करावी. आणि जर अशाच प्रकारची घटना उद्या उलव्यामध्ये झाली तर किती लोक मरतील मला माहिती नाही, परंतु हे तातडीने लगेच बंद व्हायला पाहिजे अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. उलवे पोलिसांना हा सर्व प्रकार माहिती नाही का? उलवे पोलिसांना हा सगळा प्रकार माहिती आहे. 4 उलव्यातले पोलीस या बाबतीत हवालदार निलंबित केलेले आहेत. मला वाटतं हे सिस्टीमचे फाडोर आहेत. 4 हवालदार निलंबित करून काय होणार आहे? तुम्हाला घावत घालायचं असेल तर मुलावर घालायला लागेल. इथले सिनियर पी आहे जे लोक ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हप्ते घेतात, ते हप्ते कुठपर्यंत पोचतात याचे धागेदोरे याच्या मुळा पण गेलं तर मुख्य लोकांना जर सस्पेंड केलं, त्यांच्यावर जर कारवाई झाली तर मला वाटतं ह्या दारू विक्री अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री सुरू असताना पोलीस कारवाई करत नाहीयेत. आपण पत्र देखील दिलेलं आहे. जर पोलिसांनी आता देखील कारवाई केली नाही आणि हे प्रकार बंद झाले नाहीत तर तुमची पुढची पायरी काय असेल? माझ्या आधानंतर लगेचच 2-3 दिवस ही दारू बंद होती. हे प्रकरण झालं, दापोडीचं प्रकरण झाल्यानंतर 2-3 दिवस गावठी दारू, देशी दारू, इंग्लिश दारू या ठिकाणी कुठेही बंद मिळत नव्हती. परंतु आता परत त्यांनी ते फुगे विक्री, देशी दारू वगैरे चालू केलंय. मी ह्या पत्राद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितलंय की आपण जर उचित कारवाई नाही केली, कारवाई करण्यास आपण असमर्थ ठरलात तर हातभट्टीची दारू जी आमच्याकडे विक्रीला उपलब्ध होते त्यातले काही फुगे तुम्हाला मी भेट म्हणून देईन. आणि त्या निमित्तानं तशी माझी तयारी चालू आहे. लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या सोबतच जाऊन मी सिनियर पी साहेबांना हे दारूचे फुगे भेट देईन.